एका जंगलात खूप ससे होते. एक ससा जंगलात आनंदाने इकडून तिकडून पळायचा. तो त्याच्या मित्रासोबतही खेळायचा. जंगलाच्याच बाजूला उंच डोंगर होता. ससा नेहमी डोंगराकडे पाहायचा. त्याच्या मनात विचार यायचा, मी हा उंच डोंगर चढू शकेन का? एक दिवस सशाने डोंगर चढायचं ठरवले. त्याने डोंगर चढायला सुरुवातही केली. बरेच अंतर चढल्यावर तो खूप थकला. त्याने तिथेच थोडा वेळ आराम करायचं ठरवले. आता त्याला खूप तहान लागली होती. त्याला पाण्याचा खळखळ आवाज आला होता. तो आवाजाच्या दिशेने गेला. त्याला एक झरा दिसला. त्याने भरपूर पाणी प्यायले. पुढे सशाने काय बरे केले असेल? सशाने पुन्हा हळूहळू डोंगर चढायला सुरुवात केली. छोटे छोटे डोंगर चढत चढत शेवटी डोंगराच्या माथ्यावर पोचला. त्याला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले होते. एका लहानशा सशाने डोंगर चढायला ठरवलं होतं आणि त्या सशाने पूर्णही केलं. आपणही पण अभ्यास करून एखाद्या परीक्षेत छान मार्क घेऊन मोठे व्हाल. आवडली का बालमित्रांनो गोष्ट? चला तर मी काही तुम्हाला प्रश्नाची उत्तरं विचारणार आहे. त्या प्रश्नाची उत्तरं द्या. प्रश्न पहिला, एका जंगलात कोण होते? उत्तर, एका जंगलात खूप ससे होते. प्रश्न दुसरा, सशाला काय चढायचं होतं? सशाला डोंगर चढायचा होता. प्रश्न तिसरा, सशाला काय लागली होती? उत्तर, सशाला तहान लागली होती. प्रश्न चौथा, सशाला कशाचा आवाज हळूहळू आला? उत्तर, सशाला पाण्याचा आवाज खळखळ आला. प्रश्न पाचवा, सशाला डोंगरावर जंगल कसे दिसू लागले? सशाला डोंगरावरून जंगल खूप सुंदर दिसू लागले. श्रीमती सीमा धर्माजी गर्दस्वार, जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कन्या पूर्णा, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी, एवढाच नंबर 27170707 501.